संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. थोडा आवाज दे. इह परलोकी सुखी इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंचे विदाय भक्तिम विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेरू. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. ट्रबल कमी कर थोडा याचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे तो ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधी असणारे अलंकार पूर्णिवासी माझे ज्ञानोबराय यांच्या भगिनी आ मुक्ताबाई यांचा हा 4 चरणाचा अभंग असून ताटी या प्रसंगातील आहे. आणि या अभंगामध्ये माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला संतांचे लक्षणं सांगतात. विढाला अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा नाम जप यज्ञ सोहळा काय कारणानं चालू आहे, काय निमित्तानं चालू आहे, कडक नको करू आवाज. सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. वैकुंठवासी तपोनिधी महंत कीर्तेश्वर महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. अरे परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवं नाहीये. पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवं नाहीये. तुम्ही गावकरी मंडळी, तुम्ही चिंचपूर ढगेकर मंडळी, जेवढे काही चिंचपूरकर मंडळी आहे, तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलं. या कार्यक्रमामध्ये एवढा जीव ओतलाय की थंडीला सुद्धा तुमचा कार्यक्रम ऐकायची इच्छा झाली म्हणून थंडी वाढली बरं महाराज. किती थंडी वाजते, अति थंडी आहे. अगदी थोड्या वेळामध्ये
ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. बसणारी मंडळी, एवढ्या लांबून आलो, एवढी धावपळ करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो गड्यांनो. काय हसायचं, परवा दिवशी हसूनच घे नाही तुम्हाला. रूपपात आलोचनेपासून तर जय विठ्ठलपर्यंत हा हा हुच आहे, त्याच्यामुळे ताण घ्यायचं कारण नाहीये. पण सप्तातल्या प्रत्येकच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा केल्यावर कसं होणार हो महाराज. सप्त्यातल्या प्रत्येक कीर्तनकाराकडून जर विनोदाची अपेक्षा केली, मनोरंजनाची अपेक्षा केली, अरे जीवनाचा हास्य झालाय तुमच्या आणि माझ्या, तरी कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करता, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल या महाराष्ट्राचं. म्हणून बसणारे मंडळी, एवढा लाखानं खर्च आपण सप्त्यासाठी करतोय, एवढ्या सुंदर पंक्ती घालतोय, एवढे सुंदर कीर्तन, हे सगळं जे नियोजन करतोय, निश्चित या सप्त्यामधून काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, झालं पाहिजेत. म्हणून माझी विनंती गड्यांनो, अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. 2 उत्सव माणसाच्या जीवनामध्ये घडले पाहिजेत. पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजेत एक, आणि दुसरा उत्सव साधूचा घडला पाहिजे. का देवाचा उत्सव साजरा करायचा? महाराज सांगतात, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण हो, काही न गुण दया, जिने हा जीव दिला चिंतन. बसणारी मंडळी, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ज्या भगवंताने तुम्हाला या सृष्टीमध्ये जन्माला घातलंय, ज्या भगवंताने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, आपण रामनवमी साजरी करतोय, आपण हनुमान जयंती साजरी करतोय, आपण दत्तात्रयाचा उत्सव साजरा करतोय, आपण महाशिवरात्र साजरी करतोय. अरे देवाचा उत्सव साजरा करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य नसून तो तुमचा आणि माझा धर्म आहे गड्यांनो. हल्ली लोक देवाचे उत्सव करत नाही आणि साधूचेही उत्सव करत नाही. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली महाराज. 90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं की माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे. तू काय दिवे लावले तुझे वाढदिवस साजरे करायला? मला तर वाईट वाटतं महाराज. आणि अशा बावळ्या म्हाताऱ्याचे वाढदिवस आणि कीर्तन आमचं, आणि आम्ही अभंग घेतो. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा. खालचे लोक म्हणतात महाराज यांना घाव लुटलं होऊन तुम्ही कशालाच आयुष्य वाढवता, कठीण ताळ आहे. म्हणून खरं सांगू का, माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं म्हणजे गाढवांशीत खाल्लं पापना पुण्य. या पदरामध्ये जर पुण्य पाडून घ्यायचं असेल, तो तर यांची आवाज कमी करतो, या पदरामध्ये जर पुण्य पाडून घ्यायचं असेल ना बसणारे मंडळी, तर एक तर साधूचा उत्सव केला पाहिजे, नाही तर संताचा. अरे संताचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतो महाराज. काही हिंदी कवीने वर्णन केलंय, मैं संतन को संत मेरे मुकुटमणी. मी साधूचा दास आहे. मी कोण आहे? मी साधूचा दास आहे. मी संतांचा दास आहे. संत माझे मुकुटमणी आहे. साधूचा उत्सव केला, संताचा उत्सव केला की माझा देवाचा गदगद होतो महाराज. तुमच्या तिकडं माया सुवासनी जीव घालायची परंपरा आहे का? सुवासनी जीव घालत असताना 2 परंपरा आहे. एक तर शाळेतल्या छोट्या छोट्या मुली जीव घालतात, एक नाही तर सौभाग्यवती मायमावल्या जेव घालतात 2. एका शावकाराच्या बायकोने 11 प्रमुख सुवासनीचं जेवण ठेवलं महाराज. एवढी श्रीमंताची बायको होती की 1200 एकर जमीन होती त्याकडे. जी माय माऊली सुवासीन जेवायला येणार आहे त्याला 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी होती.
चांदीचं ताट होतं, 5,000 रुपयाचा शालू होता महाराज. आता शाहूकाराची बायको म्हणल्यावर काय कमी आहे. आणि 11 माय मावल्या त्या सुवासनीच्या घरी, त्या शाहूकारण्याच्या बायकोच्या घरी जेवायला निघाल्या. एका माय माऊलीने तिचं 6-7 वर्षाचं लेकरू घेतलं आणि त्या लेकराला घेऊन निघाली. आता लेकरूचे त्या लेकराला काय कळतो महाराज, त्याला भूक लागली. जसं त्या शाहूकारनीच्या घरी गेलं तसं ते पोरग गुलाबजामच्या टोपल्यात गेलं आणि त्यातले 2 गुलाबजाम हाताने उचलले तोंडात घातले. त्या शाहूकारनीला राग आला. अजून सुवासनीची पूजा व्हायची आहे, अजून सुवासनीला नैवेद्य दाखवायचा आहे, या महिलींचं पूजन केलेलं नाही, यांना जेवायला दिलं नाही, आणि ह्या लेकराने 2 गुलाबजाम मुष्ट केले. क्षणाचाही विचार न करता त्याचा कान धरला आणि 2 त्याच्या थोबाडीत लावल्या आणि त्या पोराला धरलं घराच्या बाहेर काढून दिलं. माया ओ कीर्तन लक्ष देऊन ऐका. एखाद्या माय माऊलीने आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस गर्भात वागावं, तळहाताच्या फोडासारखं जपावं, अमृताईपेक्षा पवित्र दूध त्या माय माऊलीने त्या लेकराला पाजावं. आणि एखाद्या शाहूकारीच्या बायकोने जर 2 गुलाबजामसाठी त्याच्या तोंडात मारलं, खरं सांगा माया हो, त्याची माय माऊली तिथं जेवण करेल का? ती म्हणाली, ही तुझी अंगठी घाल तुझ्या नाकात, काही नको आम्हाला, ती अंगठी नको काहीच नको, ती साडी गॅसवर टाक आणि ते चांदीचं ताटाला लात मारून निघून जाईल. अगं वेडे, 2 गुलाबजामसाठी माझ्या लेकराच्या तोंडात मारती? रस्त्यावर पडलेलं आहे का माझं लेकरू? जसं आईच्या लेकरू नाराज झालं की आई काय होती? नाराज होती. याच्या उलट दुसरं उदाहरण सांगतो. 11 सुवासनी जेवायला गेल्याने एक माय माऊली आपलं लेकरू घेऊन गेली. आता ते लेकरू गोरप्पान लेकरू, जसं ते लेकरू घरात गेलं, त्या शाहूकाराच्या बायकोने सुवासनीला चहा दिला नाही, पाणी दिलं नाही, बसा म्हणली नाही. जसं गेलं तसं त्या 6 वर्षाच्या लेकराला उचललं, त्याला कडेवर घेतलं, 2-4 पप्प्या घेतल्या आणि आत गेली. एक छोटीशी प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये 2 गुलाबजाम टाकली, एक छोटा चमचा घेतला आणि आपल्या हाताने त्या शाहूकारनीनं काय केलं, त्या लेकराला जीव घातलं. त्या बाईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाई, एवढ्या प्रेमानं तुम्ही माझ्या लेकराला कधी जीव घातलं नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, एवढं जर लेकराला प्रेमानं जीव घातला, आता त्या मायेला जेवायची गरज राहिली का? जसं लेकरू जेवल्यानंतर माय तृप्त होती, हा संसार आहे, तसं साधूचा उत्सव केला की माझा देव तृप्त होतो, हा परमार्थ. प्रमाण घ्या ना. तुका म्हणे देवा हो, त्यांची केली पावे सेवा हो, त्यांची केल्या पावे सेवा हो, त्यांची केल्या पावे तुका म्हणे देवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची केले पावे सेवा. अरे, साधूचा उत्सव केला की देव असा गदगद होतो महाराज. मी खरं सांगू, एखादी माय माऊली पांडुरंगाची पूजा करते कुठं? घरामध्ये. आणि एक महात्मा दारात आला, ए माय, भूक लागली का? काही भिक्षा दे. शास्त्राने असं सांगितलं, देवाची पूजा करत असेल तर देवाची पूजा करू नका. दारात आलेल्या साधूला दरवाजा उघडा. देव सारावे परते, संत पूजावे अरते. म्हणून इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे, जेवढे काही वडीलधाऱ्या मंडळी आहे, जेवढे काही सगळे तरुण मित्र मंडळी आहे, किती नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम महाराज. आसाराम बाबा, एवढे फुलं तुमच्या सासऱ्यानं तरी तुमच्या अंगावर टाकले का हो कधी? खरं सांगा ना महाराज, काही नाही हो. एवढं प्रेम करतात लोक महाराज, किती प्रेम करायला पाहिजे अजून. हे माझे आणि आसारामबाचे उपकार नाहीये, ही सगळी पुण्याई माझ्या कीर्तेश्वर महाराजांची. महाराज खरं सांगतो, हा उत्सवच आपण त्यांच्यासाठी केलेला आहे ना. अहो, त्यांनी हे रोप लावलंय. काय केलंय त्यांनी? हे रोप लावलंय. अरे, ज्ञानोबरायला खायला भेटलं नाही, तुकोबरायच्या अंगावर गरम पाणी टाकलं, कोपला पाटील गावीची ही लोक आता मज भिक. त्यांनी कष्ट केले गड्यानो. आणि आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये महाराज सांगतात, विठोबाचे राज आम्हा कमी कर, नित्य दिवाळी असणारे मायबाप. तुमच्या पोराला वर्षातून एकदा दिवाळी आहे. आम्ही एवढे भाग्यवान लेकरं महाराज ज्ञानोबराय तुकोबरायचे की आम्ही ज्या गावाला जाऊ त्या गावाला दररोज दिवाळी आहे महाराज. ही पुण्याही आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायने करून ठेवली. म्हणून एक खूप थोर मोठ्या संताच्या
बडबड नका करू गाड्यांना, तुम्ही फक्त कीर्तन ऐका. बडबड करण्यासाठी तुम्हाला पैसे देऊन आणलंय म्हणून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं आणि अगदी नजर लागाव. ते माझं काय झालं, थोडं डिस्टर्ब झालो मी. तुम्ही म्हणाल महाराज का, मी येता येता ते पाहिल्यामुळं माझ्या डोक्यातूनच जाय ना ते पत्त्यावाले. मला जर भेटले ना ते परत, मी नारदाच्या गादीवर सांगतो गोळ्या घालील महाराज त्यांना, खरं सांगतो. माझ्या डोक्यात त्याचं असे माझ्या समोरच दिसत आहे. ते काय करणार, स्वभाव कडक आहे ना महाराज, काय करू, नाही सहन होत महाराज, काय करणार आहे. सप्त्याच्या मंडपाजवळ जर तुम्ही पत्ते खेळायला लागले, मला जर 5 खून माप असते ना, खरं सांगतो ना. गेले बिचारे उठून, बरं लाजा वाटल्या त्यांना. ऐका कीर्तनाकडे या. अभंग मुक्ताईचा आहे, ताटी या प्रसंगातील लक्ष देऊन ऐका. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, कोणाला वाईट वाटेल, पण मी जे बोलतोय ते सत्य बोलतोय महाराज. सत्य बोलायला काय महाराज, सत्य बोललंच पाहिजेत महाराज, सत्य हे बोललंच पाहिजेत. कोणाला राग आला तरी, अरे नाथ महाराजांनी काय प्रमाण दिलेलं आहे माहितीये का, कायमाय गेली होती भूतापाशी, हरिनाई मुकाशी, नामाविना मुख सर्पाचे ते बीळ. जे नाथ बाबा सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, असे म्हणणारे नाथ बाबा सांगतात पुढे शिंदळीचे रडतील. म्हणून खरं सांगू का, संतांनी सगळ्या भाषा वापरल्या. आई बाळाला काय करते माहितीये का, अय बाळा इकडे आहे ना, डॉक्टरने काय सांगितलेलं असतं, याला हे औषध पाजा. आता जगातलं कोणतंच लेकरू असं नाही की त्याला औषध घ्या वाटतं, बरोबर आहे का नाही. ते असं तोंड करतं, बरोबर आहे का नाही, कारण त्याला माहिती आहे कडू औषध आहे, तापाचं औषध आहे, कडू आहे, ते करतं, पार तोंडावर सांडतं, सगळं सांडतं. नंतर आई काय करते माहिती आहे का, त्याचे हात धरती, असं तोंड वासवती आणि बळबळ त्याच्या नड्यात ओतती, बरोबर आहे का नाही. खरं सांगा, त्याच्या आईचा दृष्टिकोन असं वाटतं की माझ्या पोराला त्रास व्हावा म्हणून, त्याच्या आईची इच्छा असते का पोराचं तोंड वासावं म्हणून, पण त्याच्या आईला माहित आहे असं केल्याशिवाय माझ्या पोराचा रोग निवृत्त होणार नाहीये. तसं मला बोलायची इच्छा नाहीये, पण असं बोलल्याशिवाय त्यांना लाज वाटणार नाही म्हणून बोललो. तू का म्हणे सत्य सांगे, एक राजा एक लटे, एक राजा एक लटे, एक राजा एक लटे. का म्हणे सत्य सांगे, एक राजा एक लटे, एक राजा एक लटे, एक राजा एक लटे. सत्य सांगे. मग कोणाला राग आला तरी चालेल, पण सत्य माणसाने बोललो पाहिजेत. अभंग 4 चरणाचा आहे, ताटी या प्रसंगातील आहे. आणि 5 वर्षाच्या मुक्ताईने माझ्या ज्ञानोबाला उपदेश केलाय. बसणारी मंडळी, संप्रदायाची भूमिका जर तुम्ही समजून घेतली ना, तर या संप्रदायासारखा विशाल संप्रदाय विश्वाच्या पाठीवर जन्माला येणारच नाहीये. वास्तविक मुक्ताईचं वय 5 वर्षाचं आहे. काय आहे, मुक्ताई 5 वर्षाचे. ज्ञानोबरायासारख्या थोर, ज्ञानोबराय हे वयानं मोठे होते मुक्ताईच्या, तरी ज्ञानोबरायाला उपदेश करतात. शास्त्रामध्ये वयाला किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे. शौनक ऋषीच्या ब्रह्मसत्रामध्ये सुज्जीचं आगमन झालं महाराज. काय झालं, सुज्जीचं आगमन. ज्या ब्रह्मसत्रामध्ये सुज्जीचं आगमन झालं, तिथं कोणाचं वय 1000 वर्ष, कोणाचं 10,000 वर्ष, कोणासमोर तर अनेक इंद्रचंद्र बदलले. आणि सुज्जीचं वय फक्त 21 वर्षाचं, 16 वर्षाचं लेकरू. सर्व ऋषी उभे राहून म्हणतात, आगतम स्वागतम सुस्वागतम सुज्जी या. त्यावेळेस सुज्जीच्या मनात संकोच वाटला. ओ बाबा, मी 16 वर्षाचा युवा संत आहे, तुम्ही माझ्या समोर कोणी 1000 वर्षाचा आहे, कोणी 2000 वर्षाचा आहे, कोणी 5000 वर्षाचा आहे, आणि माझ्यासारख्या छोट्याशा लेकराला पाहून नमस्कार का करता. त्यावेळेस सुज्जीच्या डोळ्याला धारा लागल्याने सुज्जीने सांगितलंय, त्या शौनक ऋषीने सांगितलं, सुज्जी तुम्ही वयाने लहान असाल, पण अज्ञान धोंत विद्वंश कोटी सूर्य समप्रभः सुता क्याही कथा सारम मम कर्ण रसायनम. तुम्ही वयाने लहान असाल, पण अज्ञान अंधकार दूर करण्यामध्ये आपण कोट्यवधी सूर्य समान आहात. अरे माणसं पैशाने मोठे नसतात, माणसं वयाने मोठे नसतात. आता हे छोटंसं लेकरू खोजा जातंय, ते 12 वर्षाचं लेकरू असून त्याला गळ्यात माळ घातली, त्याला कळतंय काय खाव काय नाही खाव. आणि एखादं 95 वर्षाचं डंगर आहे, अजून सुद्धा मांसाहार करतंय, त्या डंगऱ्यापेक्षा हे पोरगं मोठं आहे. ते 95 वर्षात झालं, त्याला काय खाव याची अक्कल आलेली नाहीये. आणि लेकरू वयाच्या 10 वर्षी त्यानं गळ्यात माळ घातली, म्हणजे तब्येतीनं मोठा आणि वयानं मोठा, आणि त्याला अक्कल असते. वयाचा आणि अकलीचा काही अर्थार्थी संबंध
धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा किंकरा शिष्य किंकरा. कोणी धनाने मोठा असेल, कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, पण शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत देतो जो ज्ञानाने मोठा आहे. अरे वयाला जर किंमत असती तर 1400 वर्ष जगले महाराज चांगदेव महाराज. किती वर्ष जगले? आणि 5 वर्षाच्या मुक्ताईला शरण आले. आलेलो टांगणी चांग देव चांग देव मरे आजी जन्मालो. चांग देव मरे आजी जन्मालो. आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. संप्रदायामध्ये वयाला किंमत नाहीये, संप्रदायामध्ये ज्ञानाला किंमत आहे. अरे एखादा 10 वर्षाचा जरी कीर्तनकारी या व्यासपीठावर असला तरी 60 वर्षाचा म्हातारा त्याचं दर्शन घेतो. खरं सांगा वयाला किंमत नाही हो, ज्ञानाला किंमत आहे. मग महाराज मुक्ताई सारख्या चिमुकलीने ज्ञानोबरायसारख्या महात्म्याचा उपदेश करावा. काय ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा, काय ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये अशी घटना घडली असावी की ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला लोकांनी ताटी लावण्याला भाग पाडलं. एक सांगू महाराज, या महाराष्ट्राला लागलेलं एक कलंक आहे, या महाराष्ट्राला लागलेली एक कीड आहे. इथं जिवंतपणी कधीच कोणाचं महत्व कळलं नाही गड्यांना. माणसाला सिद्ध होण्यासाठी माणूस किती चांगला होता, माणूस किती चांगला राजकारणी होता, माणूस किती चांगला संन्यासी होता, माणूस किती चांगला कीर्तनकार होता, चांगला वादक होता, गायक होता, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतो. महाराज अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात, बाबा काय गोड माणूस होता हो, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या चिंचपूरमध्ये नव्हता हो महाराज. गोर गरिबाला मदत करायचा हो दादा, सर्वांना सहकार्य करायचा, एवढा चांगला माणूस कसा बरं गेला असेल. हे लोकांच्या मुखातून येण्यासाठी माणसाला मरावं लागतं महाराज. काय करावं लागतं? मरावं लागतं.
जिवंतपणी या समाजाने कधीच कोणाचा स्वीकार केला नाही. अरे तुकोबराने गाथा द्याला तरी स्वीकार केला नाही, आपल्यासारख्या धोत्रवाल्याचा काय स्वीकार करतील महाराजी लोक. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिलाय, तरी सुद्धा समाजाने त्रास दिलाय. काय ज्ञानोबरायचं जीवन असेल. खरं सांगू तुम्हाला, माणूस खचतो केव्हा, ज्या दिवशी आपलेच माणसं आपल्याच्या विरोधात जातील त्या दिवशी माणूस थकून जातो महाराज. अरे एखाद्या दारुड्याने एखाद्या कीर्तनकाराचा विरोध केला, सहन करेल ना ते. एखाद्या दारुड्याने एखाद्या गायकाचा विरोध केला, एखाद्या संन्यासी महात्म्याचा विरोध केला, एखाद्या भागवताचार्याचा विरोध केला, सहन करील ते. कारण त्याला ते ज्ञानच नाही, तो विरोध करणं साहजिक आहे, तो नास्तिक आहे. पण एखाद्या संन्यासी माणसाने जर संन्यासी माणसाचा विरोध केला तर जायचं कोणाच्या दरबारात भांडण घेऊन. एखादा गायकच जर गायकाच्या विरोधात गेला, एखादा कीर्तनकारच जर कीर्तनकाराच्या विरोधात गेला तर कसं होईल. एक सांगू तुम्हाला, मी नेहमी आवर्जून सांगतो, एका गल्लीमध्ये 2 दुकान होते, थोडा किंचित विकू दे दादा आणि ते मॉनिटरला दे. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते, एक दुकान लोखंडाचं होतं आणि दुसरं सोन्याचं होतं. दुपारची 3ची सुट्टी झाली, 2 जण जेवायला बसले. त्यावेळेस सोनं लोखंडाला सांगतं, ए लोखंडा, काय रे, माझाही मालक मला ठोकतो बेन, तुझाही मालक तुला ठोकतो, पण तुझा मालक तुला ठोकायला लागला की अख्खं गाव जागा करतोस रे तू. कानं दुखतात ना, एवढ्या जोराने आरडत असतात का. त्यावेळेस सोन्याचं हे वाक्य ऐकल्यानंतर लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सांगू लागलं, सोन्या भाग्यवान आहे बे तू, तू आहे सोना आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी. काय म्हणलं लोखंड, लक्ष देऊन ऐका. तू आहे सोना आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारा सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो महाराज. ज्या दिवशी आपलेच माणसं आपल्या विरोधात जातील त्या दिवशी कसं करायचं. मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की देवाला एवढं सांगतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. असा माणूस नाहीये या व्यासपीठावर, इथं या मंडपामध्ये, की त्याच्या खिशामध्ये मोबाईल नाही. एक नाहीये, 2-2 मोबाईल आहे प्रत्येकाकडे. मला एक क्लिप तुमच्या मोबाईल मध्ये अशी दाखवा, एखाद्या मुस्लिम समाजाचा माणूस कधी त्यांच्या धर्माच्या विरोधात बोलला नाही, बोलणार तो. एक क्लिप तुमच्या मोबाईल मध्ये अशी दाखवा की एखाद्या ख्रिश्चन धर्माचा माणूस त्यांच्या ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बोलला नाही, बोलणार तो. एक क्लिप अशी दाखवा की एखाद्या बौद्ध धर्माचा माणसाने कधी गौतम बुद्धाचा विरोध केला, तर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला नाही, करणार तो. अरे मग ते लोक जर त्यांच्या धर्माविषयी बोलत नसेल, ते लोक जर त्यांच्या संताविषयी बोलत नसेल, ते लोक जर त्यांच्या देवाविषयी बोलत नसेल, तर आपण लोक किती दिवस आपल्या धर्माविषयी बोलायचं. माझी विनंती गड्यांनो, हिंदू धर्माचं वाटोळ जेवढं हिंदू लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं गड्यांनो. प्रभू रामचंद्राचा विरोध जेवढा हिंदूंनी केला तेवढा मुस्लिमांनी नाही केला. प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या मंदिराचा विरोध जेवढा हिंदूंनी केला तेवढा दुसऱ्या लोकांनी नाही केला गड्यांनो. अरे ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, यांच्यावर चुकीचे वक्तव्य करणारे लोक दुसऱ्या धर्माचे नाही हो, आपले लोक आहे महाराज. तुकोबराय सारख्या महात्म्याचा खून झाला, ह्या म्हणणाऱ्या जाती दुसऱ्या धर्मात आहे का आपल्या धर्मात आहे. अरे आपल्याच धर्मात आहे ना. म्हणून ज्यांनी आतापर्यंत सगळं सोशल मीडिया तुम्ही चेक करा, आतापर्यंत ज्यांनी निंदा केल्या ते लोक आपलेच आहे महाराज. म्हणून खरं सांगू का, ज्या दिवशी आपले माणसं आपल्या विरोधात जातात त्या दिवशी निश्चित माणूस खचून जातो. ज्ञानोबरायांनी विचार केलाय, या लोकांसाठी माझ्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय, आमची मुंज व्हावी, या समाजाने आमचा स्वीकार करावा, या समाजाने आम्हाला समाजात घ्यावं, याच्यासाठी या वारकरी संप्रदायाची रचना होण्यापूर्वी या वारकरी संप्रदायाने 2 लोकांची आत्महत्या केली, एक विठ्ठलपंत आणि दुसरी म्हणजे माझ्या रुक्मिणी आईसाहेब. आणि एवढं करून सुद्धा या लोकांनी स्वीकार करू नये. अरे काय त्रास होता त्या काळामध्ये. ज्ञानोबराय इंद्रायणीवर गेल्यानंतर स्नान करत असताना लोकांनी म्हणावं, ए ज्ञाना, इंद्रायणीचं स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. किती दुःख आहे महाराज. अरे सिद्धबेटात सिद्धेश्वराच्या मंदिरात तर येऊ देतच नव्हते. मंदिरात जरी गेले तरी म्हणावं, ज्ञाना मंदिरात येऊ नको, मंदिर बाटल. अरे ज्या इंद्रायणीला पवित्र पण माझ्या ज्ञानोबरायच्या चरणामुळे त्या ज्ञानोबरायला इंद्रायणीवर स्नान करण्याची परवानगी नव्हती गड्यांनो. एक वेळचा प्रसंग आहे, मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून विसोबा खेचराकडे माऊली गेले. काका, आई गेल्यापासून कधी मांडे खाल्ले नाही आणि माझ्या मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यावेळेस काय म्हणावं विसोबा खेचरान, अरे संन्यासाची पोरं आहात तुम्ही, तुम्हाला पुरणपोळी खाण्याची
अधिकार नाहीये तुम्हाला, मांडे खाण्याचा अधिकार नाहीये. पुरणपोळी मांडे खाण्यासाठी खापर सुद्धा देऊ नये महाराजाच्या पेक्षा दुर्भाग्य काय असेल. अरे मधुकरी तर टाकलीच नाही रे, मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालवली. आणि एवढा त्रास ज्यावेळेस ज्ञानोबरायला झाला त्यावेळेस ज्ञानोबराय आले आणि त्यांनी ताटी लावली. निवृत्तीनाथ दादाने सांगितलं ज्ञाना ताटी उघड, नाही उघडली. सोपान काकाने सांगितलं नाना ताटी उघडा, नाही उघडली. शेवटी निवृत्तीनाथ दादाने विचार केला ताटी उघडण्याची ताकद फक्त जर कोणामध्ये असेल तर मुक्ताईमध्ये. आणि 5 वर्षाची चिमुकली ताटीच्या दारात उभी आहे. ज्ञानदादाला सांगू लागली ज्ञानदादा तुमचा आणि माझा जन्मच समाजाचा त्रास सहन करण्यासाठी किती गोड प्रमाणे पहा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी पावन योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. आपला जन्मच लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे. या मृत्यू लोकातल्या लोकांना, अज्ञानी लोकांना ज्ञान मार्गाला लावण्यासाठी आपला जन्म आहे. आणि आपल्यासारख्या माणसानं जर अशी ताटी लावली माऊली तर कोणी या लोकांचा उद्धार करायचा. माऊली माझी विनंती आहे तुम्हाला. मुक्ताईला सांगा मुक्ताई, 5 वर्षाच्या मुक्ताईने ज्ञानदादाला सांगो ज्ञानदादा योगी पावन मनाचा. ट्रबल कमी कर, बेस दे आणि थोडा विकू दे. साहे अपराध जनाचा. माऊली आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे. एवढं बोलून सुद्धा ज्यावेळेस माझे ज्ञानदादा ताठी उघडत नाहीये त्यावेळेस संतांचे काही लक्षणं सांगत असताना मुक्ताईने ज्ञानदादाला सांगितलं माऊली या विश्वामध्ये त्याला संत म्हणा की ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आणि क्षमा आहे. अशाला साधू म्हणलं पाहिजे, अशाला संत म्हणलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. संतोची जाना जने
घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या मुक्ताईने अंदाजाला सांगता, संत तोची जाना जगी, याचा बेस कमी करतो, संत तोची जाना जगी, एकदम कमी नको करू, दया क्षमा ज्याचे अंगी, माऊली त्याला संत म्हणा की ज्याच्या अंगा ठिकाणी दया आणि क्षमा आहे. आता पहिलं तर पहिलं असा प्रश्न निर्माण होतोय, शिट्टी मारतोय रे माई, परमार्थिक जीवन जगत असताना नेमकं संत म्हणायचं कोणाला, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराज. कारण संतांच्या नावाखाली जनतांची संख्या एवढी झालेली आहे महाराज, त्याच्यामुळे चांगले चांगले संत अडचणीत आहे. म्हणून माझी विनंती गड्यांनो, संत ओळखत असताना संताचे काही लक्ष नाही ना, त्याची संत त्यांची संत ज्यांचा हे नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून या, ज्याचं जीवन फक्त भगवंत रूप झालेलं आहे अशाला संत म्हणा. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून या, नामस्मरण सोडून दुसरं जर काही करत असेल तर त्याला संताच्या पंक्तीत बसू. हल्ली काय झालेलं आहे माहितीये का महाराज, लोक साधू सुद्धा चॉईस न ठरवताय महाराज. सप्तेची मीटिंग जर बसली ना, आपण जर म्हणलं हे कीर्तनकार खूप हुशार आहे, त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, लोक म्हणतात तो नको. लोक जमवणारा कीर्तनकार लोकांना पाहिजेत, लोकांना हा 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 हु हु करणारा कीर्तनकार पाहिजेत, लोकांचं मनोरंजन कीर्तन करणारा पाहिजेत. असं कसं जमवलं महाराज? एक सांगू तुम्हाला, काहीतरी गोष्टी माणसाने अंतकरणापासून केल्या पाहिजेत का नाही महाराज? आज तुमचं एवढं छोटं गाव असून तुमच्या सप्त्याचं बजेट जर पाहिलं तर कमीत कमी 10 लाख रुपये खर्च आहे का? जास्त आहे, जास्त आहे. मग 15 लाख रुपये खर्च आहे तुमच्या गावामध्ये, किती सप्त्याचा? अरे 4 महिन्यापूर्वी इकडे एवढं वातावरण खराब झालं होतं की गावाच्या गाव वाहून गेले महाराज पावसामध्ये. मला वाटतं इथंच त्या म्हशी वारलेले, हेच इथं जवळच आहे ना गाय, हेच गाव आहे का ते? हेच गाव आहे की जिथं एका शेतकऱ्याच्या एका टायमाला 40 गायी मरण पावल्या, हेच गाव आहे. मग एवढी अडचण असताना, एवढी परिस्थिती नाजूक असताना, एवढं सगळं काही असताना शेती वाहून गेली, जनावर मेले, तरी सुद्धा तुम्ही वार्षिक 15 लाख रुपये सप्त्याचा खर्च करता. का म्हणून करता बरं? काय त्याचं कारण काय? म्हणजे महाराज लोक श्रीमंत करायचं म्हणून करता का? तुमच्याजवळ पैसे जास्त झाले म्हणून करता का? गावामध्ये काही परिवर्तन व्हावं म्हणून करता? अरे सप्त्यातून काहीतरी बेनिफिट पदरात पडलं पाहिजेत का नाही? 15 लाख रुपये खर्च करतोय, शेतीचं सगळं वाटोळं झालेलं आहे पावसामुळं, सोयाबीन गेली, कपाशी गेली, सगळं पीक गेलंय. अरे एकूण त्या 1 लेकरानं जर 10 रुपये मागितले तर 2 रुपये देतो बाप त्याला. आणि सप्त्याचा वर्गणीदार जर तुमच्या दारात गेलो तर क्षणाचाही न विचार करता 11,000 रुपये काढतो तुमच्या हातात देतो. का? त्याला माहित आहे सप्ताह झाल्यानंतर काहीतरी चांगल्या विचाराची देवाणघेवाण होणार आहे, आम्हाला काहीतरी चांगलं पदरात पडणार आहे. आणि सप्ते करून जर जीवनामध्ये काही परिवर्तन होत नसेल तर मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड बोलतो गड्यानो, तुम्ही सप्ते बंद केले तरी चालतात. सप्ते करून जर तुमच्या गावामध्ये लोक दारू सोडत नसेल, सप्ते सोडून सप्ताह झाल्यानंतर जर लोक गळ्यामध्ये माळा घालत नसेल, सप्ताहामध्ये जर लोकांच्या अंतकरणातले विकार नष्ट होत नसेल, तर का म्हणून दरवर्षी एवढे पैसे खर्च करायचे? अरे सप्ताह हे तुमच्या परिवर्तनाचं ठिकाण आहे. सप्ताहामध्ये गेल्यानंतर माणसं चेंजेस होतात. काही लोक म्हणतात महाराज 25 वर्ष झाले सारखं दारू पेत होतो, पण त्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यापासून मी गळ्यामध्ये माळ घातली, पंढरपूरला वारीला जायला लागलो. कीर्तन हे तुमच्या उद्धाराचं साधन आहे, कीर्तन हे तुमच्या परिवर्तनाचं साधन आहे, कीर्तन हे तुमच्या चेंजेसचं साधन आहे. आणि इथं येऊन जर या कोणत्याच गोष्टी होत नसेल तर मी तरी नेहमी सांगतो महाराज, कहा गए थे तो कहा नहीं और क्या लाया तो कुछ नहीं. गध्या गाढवानं शेत खाल्लं, पाप ना पुण्य काहीच फायदा नाहीये. म्हणून काहीतरी परिवर्तन जीवनात होत असेल तर निश्चित माणसाने परमार्थ केला पाहिजे. म्हणून संत ओळखायचं तरी कोणाला महाराज? एवढी गर्दी झालेली संतांची सध्या की कसं करावं काय करावं मोठा प्रश्न झालाय महाराज. चांगल्याच्या नावाखाली डुप्लिकेटच लय जास्त झाले हो, त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम झालाय. चांगले चांगलेच आहे, चांगले कालही चांगले होते, चांगले आजही चांगले, आणि चांगले उद्याही चांगले येणार आहे. पण वांगल्यामुळे चांगल्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. पोटासाठी संत झाले कलित बहुत, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. ही मी बोलत नाही तुकोबरायचं प्रमाणे. म्हणून बसणारे मंडळी 2 वाक्य लिहून ठेवा. या महाराष्ट्रामध्ये 2च महाराज आहे,
एक ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरी तुकाराम महाराज. तिसऱ्या महाराजाला महाराज म्हणायचं, पुरुषोत्तम महाराजाला सुद्धा महाराज म्हणायचं नाही. बाकीचे जेवढे काही तुम्ही कीर्तन करायचे नावं घेतले त्यांना महाराज म्हणायचे नाही. आम्ही प्रचारक आहोत, आम्ही महाराज नाहीये. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून तुम्हाला फक्त 2 गोष्टी जेवढं गुरुनं शिकवलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही महाराज नाहीये. आमच्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. अजून सुद्धा संस्थेतल्या कोणत्या शिक्षकाला महाराज म्हणत नाही, तिथं बुवा म्हणतात. एवढे मोठं वय झालंय आमच्या मारुती बाबाचं, तरी सुद्धा लोक त्यांना मारुती बुवाच म्हणतात. अजून सुद्धा गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग महाराजाला महाराज कोणीच म्हणत नाही, पांडुरंगबा घुलेच म्हणतात, विठ्ठलबा घुलेच म्हणतात. म्हणून बुवा आपल्याला म्हणतात. महाराज फक्त एक, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. काही म्हणतील नाथ महाराज नाही का? ज्ञानेश्वर महाराज आले की नाथ महाराज आले, तुकाराम महाराज आले की सावता महाराज आले, तुकाराम महाराज आले की गोरोबा काका आले, तुकाराम महाराज आले की चोखोबराय. आपण पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर भजन काय करतो? नानोबा ज्ञानोबा तुकाराम. कोणतं भजन करतोय? ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे हे 2 नावं आले की बाकी सगळा महाराष्ट्र आलाय. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, कधीतरी आपण एकनिष्ठता ठेवली पाहिजेत ना. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, एखादा वृंदावनचा महात्मा तुमच्या परिसरात आला, त्यानं कधी तुम्हाला जय हरी घालताना पाहिलं का? वृंदावनच्या एखाद्या साधून बाबा? नाही. तो फक्त तुम्हाला राधे राधेच म्हणणार. काय म्हणणार? काय म्हणणार तो तुम्हाला? राधे राधे. तो वृंदावनचा महात्मा तुम्हाला कधीच जय हरी म्हणणार नाही आणि कधीच तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणणार नाहीये. तो महाराष्ट्र जाऊ द्या, तो गुजरातमध्ये जाऊ द्या, तो पंजाबमध्ये जाऊ द्या, तो हरियाणामध्ये जाऊ द्या, तो मध्य प्रदेशमध्ये जाऊ द्या, तो MP मध्ये जाऊ द्या, तो कर्नाटकमध्ये जाऊ द्या, तो तेलंगणामध्ये जाऊ द्या, त्याचा एकच मंत्र आहे. काय? राधे राधे. मग त्यानं राज्य सोडलं तरी मंत्र सोडला का? मग तुम्ही राज्य सोडल्यावर मंत्र का सोडता? तुम्ही वृंदावनला गेले की जय हरी म्हणतच नाही, डायरेक्ट राधे राधे म्हणता. तुम्ही नर्मदा मैयाला गेले परिक्रमेला की तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत नाही, राधे राधे म्हणत नाही, जय हरी म्हणत नाही, लगे जय नर्मदा मैया. अरे 3च महिन्याची परिक्रमा आहे. 25 वर्ष ज्ञानोबरायच्या जीवावर जगलाय तू, 25 वर्ष तुकोबरायच्या जीवावर जगला तू, 25 वर्ष झाले तुकोबरायच्या अभंगावर कीर्तन करतो, ज्ञानोबरायच्या ओळीवर प्रवचन करतो, आणि 1.5 दिवस परिक्रमाला गेला की लोक डायरेक्ट जय हरी बी घालत नाही, जय नर्मदा मैया. अरे थांब थोडं. असं केल्यावर कसं होणार आहे महाराज? मी कोणत्या धर्माची विटंबना करत नाहीये, मी माझ्या धर्माविषयी तुम्हाला एकनिष्ठ राहायचं सांगतोय महाराज. आणि आपलं उलट झालेलं आहे हो. आपले लोक बोंगाळलेले जे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला, आणि आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, हे कधीच एकत्रित येणार नाही. मुस्लिम धर्माच्या लोकांनी झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतील. बौद्ध लोकांच्या धर्माने निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतील. आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एका झेंडे 150 कसं शक्य आहे महाराज? अरे जसे पुढारी पक्ष बदलतात तसे देव बदलतात. लोकांनी काय समजलंय देवाला मला तर काही कळत नाही. सोमवाराला की कैलास राणा अनेंद्र माता, बस निघाला लगेच शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी चित्ती. त्या प्रदीप मिश्रनं ज्या दिवसापासून शिवमहापुराण सुरू केलं ना महाराज, महादेवावर एवढे चांगले दिवस आले की महाराष्ट्रातले सगळे महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आणि तेव्हापासून भागवत दिले लोकांनी सोडून, रामायण दिले सोडून, तुकोबरायचं चरित्र सोडून दिलं, सगळ्यांनी शिवमहापुराण सुरू केलं. अरे पण प्रदीप मिश्राच्या कीर्तनाला कथेला जेवढी पब्लिक आहे तुमच्या येणार नाही. तुमच्यामुळे सप्ते बंद पडतील, पब्लिक नाही येणार महाराज. एखाद्याने एक केलं म्हणून आपण ते करायचं याला नाही असं म्हणत हो महाराज. त्यांनी कधी इथं येऊन गाथा सांगितला का? त्यांनी कधी इथं ज्ञानेश्वरी सांगितली का? मग आपण तरी का सोडावं? सोमवार गेला की लगेच मंगळवार आला की आलीच परत देवी. मंगळवार जात नाही तर बुधवार लगेच बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, निघाला पंढरपूरला. बुधवार जात नाही तर पंढरपूरला बुधवारी मुक्कामी थांबतो, लगेच सकाळी स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा, निघाला अक्कलकोटला. अक्कलकोटला 1 दिवस मुक्काम थांबत नाही तर परत शुक्रवार लगे परत तुळजाभवानी. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती. बोध परडी ठेवोनी हाती, बोध परडी ठेवोनी हाती, परडी ठेवोनी हाती, बोध
आलाच गेला देवी मार्ग तिकडे संतोषी माता खाय फुटाने पड आडवा खाय फुटाने पड आडवा. शुक्रवारचे रात्रीचे 11:15 वाजले ना कैलास महाराज की लगेच सकाळी सुरू करतो जय हे दुःख शुक्रवारी धाब्यावर असतं, शुक्रवारी अंडे खात आणि शनिवारी लगे जय हनुमान. तुझ्या बापान ठेवलं का? एवढं सोपं आहे का परमार्थ? तुम्ही जेवढा सोपा समजता तेवढा सोपा नाहीये. शनिवारी गेलं की महाराज रविवारी सकाळी 6 वाजता ज्याच्या अंगात येतं काठीन गोंगड घेऊ द्या अशा चाली चांगल्या नाही महाराज. एखादीच्या अंगात जर आलं तर कीर्तन सोडून तिला धरावं लागेल, त्याच्यापेक्षा राहू द्या ना. रविवार आला की आलंच त्याच्या अंगात. म्हणून असं दिवसाला देव बदलल्यानंतर साधूची कृपा देवाची कृपा होणार नाही. एक निष्ठता परमार्थामध्ये खूप महत्वाची आहे. एक कविता मी न धरू पालत, एक कविता मी न धरू पालत. धरू पालट. एकनिष्ठता खूप महत्वाची. म्हणून खरं सांगू का महाराज, संत ओळखत असताना थोडा विचार केला पाहिजे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायानो लक्ष द्या माझ्याकडे. मकर संक्रांत आली आता पुढच्या महिन्यात. तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला 10,000 रुपये दिले आणि सांगितलं बाई भूमलं जाय आणि 10,000ची साडी घेऊन ये. तुम्ही गाडीत बसल्या, भूमला गेल्या, मोठ्या कापड दुकानात गेल्या आणि साडी घ्यायला सुरुवात केली. फक्त खोटं नका बोलू मायानो, खरं सांगा. एक साडी पसंत करण्यासाठी किती साड्या पाहता हो तुम्ही? तशा 500 पाहता, पण 100 धरू आपण. एक साडी पसंत करण्यासाठी किती साड्या पाहता माया हो? अरे मग एक साडी पसंत करण्यासाठी जर 100 साड्या पाहत असेल तर साधू ठरवत असताना त्याचे काहीतरी प्रोटोकॉल असतील का नाही महाराज? संत ठरवत असताना तो नुसतं त्याच्या कीर्तनाला पब्लिक आहे, तो मोठा महाराज. कोणा सांगितलं तुम्हाला? अरे कीर्तनाला पेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला पब्लिक जास्त आहे. मग काय तुम्ही तिला संत म्हणणार आहे? पब्लिकचं त्याचं काय घेऊन बसले? काही म्हणतील महाराज या महाराजाचे लय मोठे फॉलोअर्स आहे. कोणा सांगितलं तुम्हाला? अरे इंस्टावर या शंभड्या पुरीचे फॉलोअर सुद्धा मिलियन्स मध्ये आहे महाराज. तमाशासारखे चाळ्या करणाऱ्या पुरीचे फॉलोअर सुद्धा 2-2 मिलियन्स आहे. त्याला काय कोण म्हणते? तसं नसतं. तुमचे फॉलोअर्स जास्त आहे म्हणून तुम्ही मोठे. तुमच्या कीर्तनाला पब्लिक जास्त आहे म्हणून तुम्ही लय मोठे. तुमच्या कीर्तनाची फी जास्त म्हणून तुम्ही लय मोठे. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम येड्यातले शायने लोक आहे रे म्हणे. तुम्ही काय म्हणतात ते? येड्यातले शायने. ज्या दिवशी चांगल्याची परीक्षा होईल त्या दिवशी तुमच्या डोंगावर लाता मारतील लोक. ही वस्तुस्थिती आहे महाराज, ही वस्तुस्थिती आहे ना. मी माझं लपून ठेवत नाही. तुम्हाला हौस आहे त्याच्यामुळे आम्ही मोठे. मी म्हणणारच नाही ना आम्ही मोठे म्हणून. अरे सोन्यानं कधी सोन्याची कधीच प्रचार केला नाही. तुमच्या भूममध्ये एखाद्या सोनाराच्या दुकानात दौंडी दिली, ऐका ऐका माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे हो.
असं सोन्याने सांगितलं का? प्रचार बँटेक्सला करावा लागतो. गरम पाणी अंगावर घेतो. वाऱ्या हाती माप पालसे देवाचे, 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 मुखे त्याचे नारद हो, कृती मुखे त्याचे नारायण, वाऱ्या हाती माप पालसे देवाचे, वाऱ्या हाती माप पालसे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे नारायण. बसणारे मंडळी, म्हणून संतांचे लक्षण सांगत असताना मुक्ताने किती गोड वर्णन केलंय. संत तोचे जाना जगी, दया क्षमा किती दया हो त्यांच्या अंतकरणात. नाथ महाराज गंगेवर स्नानासाठी गेले, एक विंचू पाण्यातून वाहत होता. आता संत आणि त्याच्या अंतकरणामध्ये दयाने त्याला साधू तरी कसं म्हणावं. तो विंचू पाण्यातून वाहत असताना नाथ महाराजांना गंगेमध्ये त्या पाण्यात हात घातला आणि त्या विंचूला बाहेर काढला. तो विंचूच होता महाराज. जसं हात वर आला तसं त्या विंचूने काय केला, दंश केला हाताला. वेदना झाल्या नाथ महाराजाला. परत विंचू खाली पडला. परत हात घातला, परत त्या विंचूला बाहेर काढलं, परत नाथ महाराजाला दंश केला, परत ते विंचू खाली पडला. असं 2-4 वेळेस झाल्यानंतर एका सदग्रस्त नाथ महाराजांच्या जवळ आंघोळ करत होता. बाबा महाराज दिसताय तुम्ही, गळ्यामध्ये जाणवय, तुम्हाला काही कळतं का हो? तो विंचू तुम्हाला सारखं सारखं दंश करतोय, तुम्ही सारखं सारखं त्याला वाचवताय. त्यावेळेस नाथ बाबा सांगतात, अहो तो 10 ग्रॅमचा विंचू एवढा छोटा असून जर त्याचा दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल, मी त्याला माझा तारण्याचा स्वभाव कसा सोडू. म्हणून महाराज खरं सांगू का, संताचं हृदय हे दयेच आहे महाराज. अरे विसोबा खेचराने ज्ञानोबरायला मधुकरी तर दिली नाही, मडकही फोडलं, ज्ञानोबरायच्या छातीत लात मारली महाराज. त्याच ज्ञानोबराने विसोबा खेचराकडे बघितलं असतं तर विसोबा खेचर जागीच जळून भस्म झाला असती, एवढी ताकद ज्ञानोबरायमध्ये होती. अरे जे ज्ञानोबराय पाठीवर मांडे भाजू शकतात, जे ज्ञानोबराय रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, जे ज्ञानोबराय निर्जीव भिंत चालू शकतात, गड्यांनो, त्या विसोबा खेचराकडे नुसतं बघितलं असतं तर विसोबा खेचर जळून भस्म झाला असतं. पण त्याच विसोबा खेचराला असा आशीर्वाद दिला की तेच विसोबा खेचर माझ्या नामदेवरायचे काय झाले, गुरु झाले. म्हणून दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याच्या ठिकाणी दया आहे, ज्याच्या ठिकाणी क्षमा आहे, त्याला संत म्हणा. हे तुम्हाला कमी वाटत असेल ज्ञानोबराय, अजून एक लक्षण माझ्या मुक्ताईने अभंगाच्या 2ऱ्या चरणात,
जीवनामध्ये माझ्या मुक्ताईने अंदाजाला सांगतात, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोचे जाना. ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये अहंता म्हणजे ममत्व नाहीये, जो जगापासून विरक्त आहे त्याला काय म्हणा, साधू म्हणा. जगापासून साधू कधीही जगापासून विरक्त असतात. तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. स्वतःही एकांतात राहतात आणि साधकाला सुद्धा एकांतात राहण्याचा संदेश देतात. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार. नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. बसणारे मंडळी, तुका म्हणे आता ऐका हे वचन आणि तेजोनिया जन भक्ती करा. म्हणून साधू संतांचे लक्षणं सांगत असताना सांगितलं, लोभ सगळ्यात परमार्थाला घातक जर काय असेल तर लोभ आहे महाराज. बरोबर आहे का नाही? लोभासारखं घातक जगात दुसरं काहीच नाहीये महाराज. लोभ परमार्थात आला रे आला हे परमार्थाचं वाटोळं झालंच महाराज. म्हणून तर महाराजांनी पहिला शब्द मुक्ताने वापरला, लोभ अहंता नये मना. बर, लोभ प्रत्येकाच्याच मनात आहे महाराज. काही लोक म्हणतात हम पैसे को छूते नाही, पण ते म्हणतात ते उचलून खिशात टाकलेत मला चालतात. मग सारखंच झालंय ते. लोभ प्रत्येक लोभ आला रे आला की माणसाचं जीवनाचं वाटोळं झालं. एक सांगू तुम्हाला, संत त्यालाच म्हणा ज्याला खिशे नाही. संत कोणाला म्हणा? संताची सोपी वाक्य सांगतो, जास्त डोकं लागा ना. ज्याला खिशे नाही त्याला काय म्हणायचं? आता आम्हाला 5-5 खिशे कशाला संत म्हणता तुम्ही? बरं, नुसते खिशे नाही काय काय करता, शबनम आहे. खिशात नाही बसले शबनम मध्ये टाकतात. बरोबर आहे का नाही? म्हणून ज्याला खिशे नाही त्याला काय म्हणायचं? संत. ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये. एक मनुष्य काशीला गेला, एवढा विद्वान झाला, एवढा विद्वान झाला, सगळ्या काशीतल्या ब्राह्मणाला हरवलं, घरी आला. 14 वर्ष काशीमध्ये जाऊन अध्ययन केलं होतं. लग्न झालं, बायकोला वाटलं बाई माझा नवरा महाराष्ट्रात नाही भारतातला 1 नंबर विद्वान झाला. आणि सुंदर असं तो घरी येणार आहे म्हणून नसतं फुलाने मस्त सगळी गल्ली वगैरे सजवली, रांगोळी वगैरे काढल्या, मस्त एक ताट तयार केलं, सर्व त्याच्यात पूजेचं सामान आहे. नवरा आल्यानंतर आरती ओवाळी, गण लावला, अक्षगण लावला, सगळं तांदूळ वगैरे सगळे लावली. आणि नवरा घरात येणार, त्याने सांगितलं ऐका ना मालक. म्हणे काय? अख्ख्या भारतातल्या कीर्तनकारावर विजय मिळवला तुम्ही. तुमच्यासारखा कीर्तनकार भारतात दुसरा कोणीच नाहीये, तुमच्यासारखा विद्वान या जगात दुसरा कोणीच नाही. पण माझा एक छोटासा प्रश्न आहे. हा हसायला लागला ग वेडे. मी चर्चेसाठी उभा राहिलो तर लोक पळून जातात ग, एवढा विद्वान आहे तू काय मला प्रश्न विचारणार आहे? एक छोटासा प्रश्न आहे, मालक सांगा ना. म्हणे काय? पापाचा बाप कोण आहे हो? म्हणे यांचं डोकंच खाजवलं. मी सगळं वाचलं पण पापाचा बाप कुठं उल्लेख आलेला? ह्यो म्हणे मी आता 14 वर्षांत घरी आलो, थोडं चहा पाणी घेतो, जेवण करतो, ग्रंथ पाहून तुला सांगू. तसं नाही म्हणे. पापाचा बाप सांगायचं तरच घरात यायचं, नाही तर नदीवर झोपायचं. तसंच आहे महाराज. अख्खं गाव काही पाटलायला येतात आणि पाटील घरी गेलो की म्याव, अजिबात नाही महाराज. म्हणून तसंच आहे ना, सगळ्या जगावर विजय मिळवला आणि घरात गेल्यावर बायकून विजय मिळवला. प्रश्नाचं उत्तर देता येत आलं तर घरी ये, नाही तर नदीवर झोप. हे नदीवर गेलं, गाडीवर ग्रंथ होते, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, सगळे ग्रंथ पाहिले पण पापाचा बाप काही सापडला. एक वेश्या गंगेवर स्नानासाठी आली आणि तिने विचारलं, कथम रोदिशी विप्रत्वम का ते चिंता बलियशी वदत्वम सत्वरमय्यम सस्य दुःखस्य कारणम. का चिंता तू राहीस कैलास? तू काय झालं तुला? बोल ना. काय एवढा चेहरा तुझा खराब झालाय? काही ताण आहे का तुला? ताण नको घेऊ ना, मी आहे ना. काय झालं हो बाबा? एवढा चेहरा का पडला? काय झालं? तू तुझं काम कर, त्रास देऊ नको. अहो सांगतच आहे मला. अगं तू शरीर विक्री करणारी वेश्या, तू माझी काय मदत करणार? मी भारतातला सगळ्यात मोठा विद्वान आहे. अहो पण सांगून तर बघा, कधी कोणती स्टेपनी कुठं कामी येईल काही सांगता येते का? असं नाहीये, सांगून तर बघा. नाही 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 नाही, तू जा तुझं काम कर. अहो सांगा बाबा. म्हणे काय नाही ग, भारतातल्या सगळ्या पंडितांवर विजय मिळवला. घरी गेल्यानंतर बायकोने प्रश्न विचारला, पापाचा बाप कोण? वेश्या हसायला लागली. एवढं सोपं उत्तर मी देते. हा म्हणे, जीवाला कमीत कमी संध्याकाळचं जेवण तरी घरी होईल. सांग ना म्हणे. हो तसं नाही, एवढं सोपं आहे का म्हणे? प्रश्नाचं उत्तर देते पण तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. तू म्हणे घरी कसं येणार? तू वेश्या आहे आणि माझ्यासारखा पंडित तुझ्या घरी आल्यानंतर लोक काय म्हणतील? काळजी करू नका, फुकट नका येऊ, 11,000 रुपये देते. आणि प्रश्नाचं उत्तर देते, ताण नका घेऊ. याने विचार केला, प्रश्नाचं उत्तरही भेटलं, 11,000 रुपये दक्षिणा भेटते, चला ना. गेला घरी. दारातूनच आवाज दिला, ए वेश्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार होतीस? बाबा 21,000 रुपये देते, घरात या.
हा म्हणे अगं तुझ्या घरात आलो तर लोक काय म्हणतील, तू वेश्या आहे, शरीर विक्री करणारी स्त्री. अहो काळजी करू नका, घरात तर या. हा म्हणला मी येणार नाही. ती म्हणे मग मी उत्तर देणार नाही. हा म्हणे परत जाऊन जमणार नाही, पहिले 11 जातील. थोडं पुढं सारखा ना, घरात गेला. वेश्यानं सांगितले 51,000 रुपये देते फक्त माझ्या हातानं काय करा, एक घास खा. काही हरकत नाही म्हणे. 51,000 भेटणारे, प्रश्नाचं उत्तरही भेटणारे. वेश्या आत गेली नाही का, वाटीमध्ये काहीतरी खायला घेऊन आली. यानं आ केला आणि तोंडात घास घालणार त्या वेश्यानं 2 थोबडी ठेवून दिल्या. हा दंदिशी खाली पडला आणि खाली पडल्यानंतर सांगू लागला, वेश्या आहे ना तू माझ्या गालात मारतीस, कळत नाही तुला. वेश्या म्हणली बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का नाही. म्हणे काय, पापाचा बाप लोभ आहे हो म्हणे. 10,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्याच्या दारात आलात, 21,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्याच्या घरात आलात आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्याच्या हातानं खायला तयार झाले. म्हणून सगळ्यात परमार्थात घातक जर काय असेल तर लोभ आहे. आणि तो लोभ ज्याच्या अंतकरणात नाही त्याला साधू म्हणा.